देशामध्ये निवडणुकांचं वातावरण तयार झालं आहे. त्याचं कारण 5 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका चांगल्याच रंगात आलेल्या असताना टीका, प्रतिटीका, वार, प्रतिवार हे सगळं प्रचार सभामधून, भाषणामधून केलं जात असताना राज्यातही हळूहळू निवडणुकांचं वातावरण तयार व्हायला लागले. त्याचं कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक 2024. या लोकसभा 2024च्या निवडणुकांची तयारी राज्यातील पक्ष, राज्यातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे करायला लागलेले आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षानं स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना तशा सूचनाही दिलेल्या आहेत. बैठका सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार दिला जाईल, कुठला उमेदवार चांगला राहील याची चाचपणी प्रत्येक पक्ष करताना पाहायला मिळतोय. अशातच या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 महत्त्वाच्या पक्षामध्ये फूट पडली आणि या फुटीनंतर या महत्त्वाच्या आणि एवढ्या मोठ्या निवडणुका ह्या पहिल्यांदाच होत आहेत. मग नेमकं राज्यातील मतदार कौल कोणाला देणार, कोणाच्या बाजूनं कौल झुकणार, कोणाला जास्त जागा मिळणार याची उत्सुकता आणि याची चर्चा, याचे अंदाज होत आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी आली आहे, ती म्हणजे भाजप सोबळावर निवडणूक लढवणार काय, त्याचं कारण काय, नेमकं मग भाजपानं सोबळावर निवडणूक लढवली तर महायुतीचं अर्थात शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं नेमकं काय होणार जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहतात नवराष्ट्र. मंडळी, राज्यात सोबळावर भाजप निवडणूक लढवणार का याची चर्चा का बरं होतीये, तर त्याचं कारण आहे भाजपनं एक निर्णय घेतलाय. त्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात वर्षा बंगल्यावर एक मीटिंग झाली. या बैठकीमध्ये महायुतीचे सर्व पक्ष अर्थात महायुतीमध्ये सत्ताधारी असलेला भाजपा, शिवसेनेचा शिंदे गट, अजित पवार गट राष्ट्रवादीचा यांचे नेते, यांचे आमदार, खासदार या बैठकीला हजर होते. या बैठकीमध्ये निवडणुकांच्या तयारीला लागा, लोकसभा, विधानसभा मतदारसंघांचा आढावा घ्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत असं सूत्रांनी सांगितलंय. यानंतर आणखी एक निर्णय भाजपानं घेतलाय. भाजपा महायुतीबरोबरच स्वतः पक्ष म्हणून देखील तयारी करत असतो. 2014 पासून भाजपा हा 365 दिवस निवडणुकांची तयारी करणारा पक्ष म्हणून समोर आलेला पाहायला मिळतोय. त्याचं कारण म्हणजे भाजपाला देशभरामध्ये आणि देशातील प्रत्येक राज्यामध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवून द्यायचंय आणि स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे. त्याचप्रमाणे या लोकसभा निवडणुकींसाठी, आगामी 2024च्या निवडणुकींसाठी भाजपनं महाराष्ट्रामध्ये महाविजय 2024 राबवायचं ठरवलेलं आहे. या अगोदर मिशन 45ची देखील चर्चा झालेली होती. म्हणजे भाजपाला 48 लोकसभेच्या जागा ज्या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यापैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपाचं आव्हान आहे. आणि या सगळ्यासाठी भाजपानं आता वॉर रूम प्रत्येक मतदारसंघात सुरू करण्याचं ठरवलंय. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघ, महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघ अशा सगळ्या मतदारसंघामध्ये भाजप स्वतःच्या पक्षाच्या वॉर रूम सुरू करत आहे. या वॉर रूममधून काय होणार आहे तर या वॉर रूममधून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जी विविध योजना आहेत, केंद्र सरकारने, मोदी सरकारने आणि राज्य सरकारने जी वेगवेगळी कामं केली आहेत ती त्या मतदारसंघामध्ये पोहोचवणे, त्या लोकांपर्यंत त्याची चर्चा घडवून आणणे याचं काम त्या वॉर रूममधून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्या मतदारसंघामध्ये कुठले विषय महत्त्वाचे आहेत, कुठल्या विषयांना गांभीर्याने घेतलं पाहिजे, कुठल्या विषयांची चर्चा, समस्या कोणत्या कोणत्या आहेत हे देखील त्या वॉर रूममधून तपासून पाहिल्या जाणार आहे. त्याचबरोबर निवडणूक यंत्रणा कशी राबवायची, स्वतःचा पक्ष जास्तीत जास्त कसा पोहोचवायचा असं सगळं काम या वॉर रूममधून भाजपा पक्ष म्हणून स्वतः करणार आहे. यामुळे आत्ता भाजप सोबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी करते की काय, किंवा भाजप आगामी निवडणुका सोबळावर लढणार की काय या चर्चांना उधाण आले. त्याचं कारण म्हणजे भाजपाच्या ह्या वॉर रूम. मग या सगळ्या गोष्टीवर बोलत असताना भाजपाच्या नेत्यांना विचारलं असताना भाजपाचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी याच्यावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी असं म्हटलंय की भाजप हा 365 दिवस निवडणुकांच्या तयारीत असणारा पक्ष आहे. ही गोष्ट बरोबर आहे. त्यासाठीच भाजपानं प्रत्येक मतदारसंघामध्ये ह्या वॉर रूम तयार केलेल्या आहेत. परंतु भाजप सोबळावर लढण्याचे काही संकेत नाहीत. त्याचं कारण त्यांनी बोलताना असं म्हटलंय की जिथं जिथं भाजपचे मित्रपक्षाचे उमेदवार असतील, अर्थात कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जर एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असतील तर त्यांचं काम वॉर रूममधून केलं जाईल. त्यांना निवडून आणण्यासाठी वॉर रूममधून, भाजपाच्या वॉर रूममधून प्रयत्न केले जातील असं म्हटलंय श्रीकांत भारतीय यांनी.
म्हणजे या सर्व चर्चा ह्या केवळ आणि केवळ चर्चाच आहेत. यावर अधिकृत अशी कुठलीही घोषणा भाजप असेल, केंद्र भाजप असेल किंवा राज्य भाजप असेल किंवा फडणवीस, बावनकुळे या कोणाकडूनच आलेली नाही. त्याचबरोबर शिंदे आणि अजित पवार गट यांनी देखील यावर काही टिप्पणी केलेली नाही. ह्या केवळ चर्चा आहेत असंच म्हटलं जाते. मग जर भाजपानं स्वबळावर निवडणूक लढवली तर अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांचं काय होणार, या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना अवघड जाणार आहे. परंतु भाजप सध्या तरी स्वबळावर लढणार नाही असे काही संकेत, असे काही चिन्ह दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, भाजप राज्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढेल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि याचा फायदा नेमका कोणाला होईल कमेंट कळवा, प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र.